आता आम्ही जवळपास एक 50% ट्रेक कंप्लीट केलेला आहे. एक अशा ठिकाणी आम्ही येऊन थांबलेलो आहे आत्ता, ज्या ठिकाणी दोन मार्ग जॉईंट होतं. म्हणजे माझ्या बॅक साईडला तुम्ही जर पाहाल, हे भंडारदऱ्याचं विहंगम दृश्य बॅकवॉटर आहे भंडारदऱ्या धरणाचं. आणि इकडेच ह्या साईडलाच रतनवाडी म्हणून गाव आहे. आणि हा आम्ही रतनवाडीवरनं या रतनवाडीवरनं आम्ही या मार्गे इकडं असं या मार्गे आलो आम्ही रतनवाडीवरनं. आणि इकडे आता या दुसऱ्या मार्गाला आम्ही जॉईन झालो. वैभव सांगशील इकडचा कोणता मार्ग इकडे या साईडला? तुम्ही या ठिकाणी जर बघितला तर हा सामरत मार्ग आहे. त्या सामरत गाव हा मार्ग येतो आणि या मार्गातून आपण आलो या ठिकाणी रतनवाडी जो आहे तो मार्ग आहे, तो ज्या मार्गाने आम्ही आलोय. म्हणजे या किल्ल्याला टोटल 2 मार्ग आहेत, हां, सामरत मार्ग आणि रतनवाडी वरनं येणारा एक मार्ग. ओके. तर ते माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहाल हा सामरत मार्ग आणि कॅमेऱ्याच्या बॅक साईडला रतनवाडी. आता तुम्ही आमच्या बॅक साईडला पाहाल तर हा रोड जातो त्र्यंबक दरवाजाला. म्हणजे आपण आता इकडनं जर वरती गेलो तर हा सरळ आपल्याला त्र्यंबक दरवाजा लागेल आपल्याला वरती. एक नाही का निसर्गावरती नजर फिरत होतो. फिरवत असताना अचानक माझी नजर एक पांढऱ्या टिपक्यावरती गेली आणि झूम करून पाहिलं तर तुम्ही पाहाल त्याचा पांढरा टिपका दिसतो. थोडं झूम करतो मी. हे जे पांढरा टिपका दिसतो ना, काय असेल ओळख ते कळसुबाई शिखर आहे. म्हणजे मला थोडा शॉकच बसला. मला माहिती नव्हतं की कळसुबाई शिखर ह्या बाजूला आहे म्हणून. आणि आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे कळसुबाई शिखर. सो येस.